असेल. खरं तर मात्रेपाडा गावाच्या बाजूने खेळत असताना कृष्णादा मात्रेनं कित्येक मैदानं गाजवली आपल्या फलंदाजाच्या जोरावरती. तर कृष्णादा मात्रे यांचा हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचनंतर मी विनंती करेन आमचे पुढचे सन्मान मूर्ती मात्रेपाड्याचे अजून एक गुणवान खेळाडू अल्पेशदादा मात्रे यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करेन अल्पेशदादा यांना आपण त्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वलियात मॅच कडे सेमीफायनलची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला चिंचवली, एका बाजूला भाल. जशी सामन्याला सुरुवात होईल आपण मायक्रोफोन वरती आवाज ऐकूयात आमचे आजचे को कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा. तोपर्यंत मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय हनुमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित जय हनुमान चषक पोसरी 2025 चे सुंदर पर्व भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये. तोपर्यंत मी थांबतोय, आवाज ऐकूयात आमचे को कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा. थँक्यू सो मच डीजे. चला फिल्डिंग लावून घ्यायची टीम गावदेवी भाल संघ. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली, पोहोचली आहे. सचिन भंडारे आणि योगेश कुंभारकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना असेल आणि ती मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतात. आजच्या दिवसातील जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. सेमीफायनलची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. जमलेल्या माझ्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षक वर्गांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जय हनुमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित जय हनुमान चषक पोसरी 2025 पर्व आपण एन्जॉय करतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 3 षटकांची लढत. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती येतील विनोद मडबीला आपण पाहणार आहोत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि सलामीबीर ओपनिंग ब्लास्टर पाहायला मिळतात सचिन भंडारी, ज्यांना मागच्या मॅच मध्ये खूप चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली. अप्रतिम बॅटिंग त्या सामन्यामध्ये देखील पाहिली. सचिन त्याच्याबरोबर नॉर्थ सेकंड एंडला पाहायला मिळेल फलंदाज योगेश कुंभारकर. आजच्या दिवसामध्ये आपण योगेश कुंभारकरचा खेळ देखील पाहिलाय. खूप चांगली बॅटिंग त्याने देखील केली आहे मागच्या काही मॅच मध्ये आणि तो देखील सलामीसाठी आलाय. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा आपण देऊया. अंतिम सामन्याला होती सुरुवात. सेमीफायनलचा मॅच 2 ताकदवर टीम मध्ये गेम ऑन होतोय. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूला फुल टॉस ऑन साइडला खेळले. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत. आघात झालाय. फलंदाज सचिन भंडारीच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती हा चौकार. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल या पहिल्या षटकामध्ये कारण की समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. गावदेवी भाल संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. खातं खुलं झालं टीम चिंचवली या संघाचा. सचिनचं देखील मागे खेळण्याचा प्रयत्न करतात. एज लागली होती तिथे खेळाडू बीट झाले. फंबल होता, थोडेसे मिसफिल होते आणि जोपर्यंत कव्हर करतील बॅकअप मिळेल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 6 धावा फलकावरती.
अनेक सारे पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिले जातील. उद्या शेवटचा दिवस असेल. या स्पर्धेचा 2 दिवसीय चालणारी एक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25 आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी कूलर असेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल देखील ठेवण्यात आली आहे. चांगली स्पर्धा. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळतात मिस्टर टायमिंग स्ट्रोक, परंतु खेळाडू जवळपास नाहीयेत, पोहोचलेत. जजमेंट नाहीये. असे झेल पकडणं फार कठीण असतं. बॅकवर्ड स्कोअर लेग रिझल्टला जोपर्यंत खेळाडू पोहोचतील, फेकी करतील, तोपर्यंत पुन्हा एकदा मिळतात या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 8 धावा फलकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट आहे. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन देखील जोडले गेलेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नाशिकमध्ये आतापर्यंत बॉल झालेत. विनोद मडवीचं पहिले षटक, धावसंख्या 8. आपण पाहता 3 बॉल झालेत या षटकातील. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याच्यानंतर सलगचे 2 बॉलवरती दुहेरी अंक पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार येतो आहे फलंदाज सचिन भंडारीच्या बॅटमधनं. दोन्ही पाहायला मिळाली या फटक्यावरती आणि पूलचा लाजबाब आणि देखणा फटका होता. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली होती. फलकावरती एकूण 14 या आकड्यावरती. विनोदला टार्गेट केलं जाते. अजून एक चांगला फटका पाठवलाय बॉलला लॉंग ऑन, सीमा रेखेच्या बाहेर. अजून एक षटकार. हे मागडं षटक पाहायला मिळतं. विनोद मडवीचा सलगचे 2 उत्तुंग षटकार येत आहेत फलंदाज सचिन भंडारीच्या बॅटमधून. धावसंख्या फ्लाय झाली ती 20 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकातील. राऊंड द विकेट. चांगला बॉल. यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू गुडलेंथ वरती पडल्यानंतर डीप राहिला, थोडासा खाली देखील राहिला आणि वेग देखील प्रचंड होता चेंडूमध्ये. गतीमध्ये बीट केलं सचिनला. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी चिंचवली संघानं बनवल्यात बिनगडी बाद 20 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला आता होते सुरुवात. पॉवर प्ले कंप्लीट झालं. आता 5 खेळाडू तिथेच घराच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील पेट्रोलिंग करत असताना बाउंड्री लाईन वरती. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल आता स्ट्रायकन वरती पहिल्यांदाच पाहायला मिळतील योगेश कुंभारकर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. छोट्या कदचा खेळाडू परंतु लांबलचक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत असतात. योगेश स्ट्रायकन वरती पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्ग वरती दुसरं षटक प्रथमेश येत आहेत. प्रथमेश म्हात्रे. धावसंख्या 20 धावा फलकावरती. चांगल्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे गावदेवी चिंचवली या संघाची. फिल्डिंग व्यवस्था आपण पाहतात. मिड विकेट. त्यानंतर वाईड इस लॉंग ऑन मध्ये खेळाडू, ऑफसाईड मध्ये लॉंग ऑफ आणि कव्हर मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. त्याला सरकवण्यात आलाय. पॉइंट रिझनला ठेवण्यात येतोय. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू पाहायला मिळेल. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग ही क्षेत्ररक्षणाची व्यवस्था टीम भालबी संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू या ठिकाणी लाईन पिकअप केली, बॅकफुट वरती गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळलेत आणि बॉल पाहता पाहता सीमा रेषेच्या बाहेर जातोय. योगेश कुंभारकरने सुरुवात केली चौकारानं. धावसंख्या 4 न पुढे सरकेल 24. संख्या 24 या आकड्यावरती पोहोचतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते या मॅच मध्ये सलामी जोडीच्या माध्यमातून. सचिन भंडारींना पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं आणि आता सुरुवात करतायत आपल्या बॅटिंग ची नक्कीच आपण पाहतायत इनिंगची चौकारानं योगेश कुंभारकर. फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये आणि बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारानंतर आलाय षटकार. आज लगातार आक्रमण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके येत आहेत. महागडा ठरतोय गोलंदाज
प्रथमेश म्हात्रे देखील 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतो या षटकामध्ये. धावसंख्या पोहोचली ती 30 या आकड्यावरती. कमबॅक करावं लागेल, विकेट कॅरी करावे लागेल आपल्या टीमसाठी. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. पुढचा बॉल षटकातील. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू उडवलाय, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय पुन्हा एकदा योगेश कुंभारकरच्या बॅटमधनं. आज षटकार आलाय पुन्हा एकदा. नक्कीच योगेश कुंभारकरच्या बॅटमधनं मी अगोदर सांगितलं होतं छोट्या कटचा खेळाडू, परंतु मोठमोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येतात. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका. धावसंख्या 36, 36 धावा फलकावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. प्रथमेश म्हात्रे. अजून एक उडवलाय, पाहिलं देखील नाहीये बॉल कडे आणि पाठवलाय बॉलला वाईड लॉंग ऑन, सीमारेखा बाहेर. अजून एक तडाखा, तिसरा षटकार. यस, बघा नक्कीच स्वयंसेवकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक आलंय पुन्हा एकदा. ऐवाक्यासाठी नक्कीच हा मॅच फर्स्ट इनिंग समाप्त होण्यापर्यंत नक्की तुम्हाला कॅश प्राइज असेल 200 रुपयाचा. आमचे नक्कीच म्हात्रेपाड्याचे खेळाडू कृष्णा म्हात्रे याचकडनं प्रेक्षकांसाठी ऐवाक्यासाठी फर्स्ट इनिंग मध्ये जर झेल टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा फ्लाय झाली 42, 42 या आकड्यावरती. 3च षटकांचा सामना आहे आणि आपण पाहतायत 42 पर्यंत पोहोचलाय. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा असताना गावदेवी चिंचवली संघ. प्रथमेश म्हात्रे मागला ठरलाय. धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय 22 धावा खर्च होत आहेत. 4 चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या 20 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात 22 धावा. अतिशय महागडी गोलंदाजी, काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. इम्प्रेस करतात, सलामी जोडी इम्प्रेस करते. पुन्हा एकदा बॅकफूट वरती गेले, शपथ झाले होते. बॉल हवेमध्ये खेळाडू उपस्थित आणि जजमेंट नाहीये. झेल झालाय ड्रॉप. जीवदान मिळेल फलंदाज योगेश कुंभारकरला, कारण की जेव्हा मात्र गोलंदाजी खराब होत असते तेव्हा क्षेत्ररक्षकांचं मनोबल देखील खचलेलं असतं आणि त्याच अनुषंगाने योगेश कुंभारकरला मिळते हे जीवदान. धावसंख्या 1 पुढे सरकेल 43, 43 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. 5 बॉल मध्ये 23 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रथमेश म्हात्रे. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. जिंकणारा संघ थेट पोहोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये आणि एखाद्या ट्रॉफीचा हकदार जरूर बनेल. अस्तित्वाची लढाई. शेवटचा बॉल टोला लागतो. हा बॉल टॉपेज लागलीये. झेलची शक्यता. पुन्हा एकदा जजमेंट नाहीये आणि मिळेल या चेंडूवरती 2 धावा मिळतील. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी चिंचवली संघ पोहोचला बिनगडी बाद 45 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात एकूण 25. डीजे चला नक्कीच फिल्डिंग लावून घ्यायची टीम गावदेवी भालबी संघ क्षेत्ररक्षण लावायचं. अंतिम षटक असेल स्लो ओव्हरचं षटक, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि त्या षटकामध्ये येतात प्रमोद सोरकादे. सिनियर गोलंदाज आहेत टीम भालबी संघाचे, परंतु तितका सिनियर खेळाडू स्ट्रायकिंग वरती सेट बॅट्समॅन. 3 उत्तुंग षटकार आले त्याच्या बॅटमध्ये. एक चौकार आपण पाहिलाय. योगेश कुंभारकर ऑन स्ट्राईक. मागे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु समोर लागता हा चेंडू बॅटच्या आणि जिथे खेळायचं होतं तिथे हा चेंडू जात नाहीये. जात होतं म्हणजेच ऑनसाइड मध्ये मिड विकेटला मिळेल 1 धाव. धावसंख्या 46. रंगनाथ पाटील आणि विभीषण पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या पण व्यासपीठावरती.
यॉर्करचा प्रयास करतायत. बॉटमहँडचा चांगला वापर या फटक्यावरती. दूरवरनं आलेत खेळाडू, मिड विकेटवरनं येतात तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. या षटकाची सुरुवात चांगली करतायत प्रमोद सुरकादे आपल्या टीमसाठी. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलला पुढे सरकली आहे. 47 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आमच्या व्यासपीठावरती. किरणदादा म्हात्रे, त्यानंतर आमचे कृष्णा म्हात्रे देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर अल्पेश म्हात्रे देखील असतील. महाराष्ट्र स्पेशल स्पोर्ट्स अजय रमेश म्हात्रे देखील उपस्थित आहेत. यावेळेस मात्र बीट होत आहेत फलंदाज. वाईटची दाद मागतात परंतु पंच सहमत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती असेल. येस, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. येस, बॅट्समॅन रिव्ह्यू असेल. बॅट्समॅन रिव्ह्यू असेल आणि वाईट साठी रिव्ह्यू आहे भाल संघ. येस, एकच रिव्ह्यू असेल व्हाईट किंवा भीमर साठी. आणि वाईट नाहीये. चला, या ठिकाणी रिव्ह्यू गमावलेला आहे टीम गावदेवी चिंचवली संघ. डॉट बॉल असेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 2च धावा आतापर्यंत आल्यात या षटकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रमोद. राऊंड द विकेट. लॉफ केलाय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. खेळाडू उपस्थित. लॉंग ऑनला टिपली असेल. फलंदाज बाद. अखेरकार योगेश कुंभारकरची खेळी संपुष्टात. परंतु खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली आहे. महत्वपूर्ण खेळी करून योगेश कुंभारकर बॅक टू द डगआउट. चोवीस धावेंची विस्फोटक खेळी केली आपल्या टीमसाठी. महत्वपूर्ण इनिंग साकारून माघारी परततात योगेश कुंभारकर. न्यू बॅट्समॅन, नवीन फलंदाज येत आहेत हरेश म्हात्रे. षटकातील चेंडू झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च करतोय प्रमोद सुरकादे. चांगली गोलंदाजी अंतिम डेट ओव्हर मध्ये. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या स्थगित. धावफलकावरती 47. 47 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा प्रमोद सुरकादे. चला, जास्त वेळ घेऊ नका प्रमोद. आणि स्ट्रायकरला फलंदाज हरेश म्हात्रे ऑन स्ट्राईक. न्यू बॅट्समॅन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळले. फटका चांगला. खेळाडू उपस्थित. पहिल्या टप्प्यावरती जज करतात, फेकी करतायत. दुसरीचा कॉल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. हे षटक चांगलं राहिले टीम गावदेवी भाल संघासाठी. कारण की 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा आल्यात आणि 1 विकेट आली आहे. शेवटचा बॉल असेल या शेवटच्या षटकातील. धावसंख्या 48. 48 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. प्रमोद पुन्हा एकदा. यॉर्करचा प्रयास. सतीक यॉर्कर पाहायला मिळतो. खोदून काढतायत. ऑन साइडला खेळले. दुसरीचा प्रयत्न. धावबाची संधी आणि फलंदाज बाद. अंतिम बॉलवरती मिळेल 1च धाव आणि 1 रनआउटची विकेट. 49 धावा बनवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम गावदेवी चिंचवली संघानं मोठं टार्गेट उभं केलं आहे. भाल संघासमोर 50 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये. डीजे विशेष सन्मान करूया. आमच्या व्यासपीठावरती बिभीषण नाना पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफ्याज आम्हाला उपलब्ध करून दिल्या त्यांनी. त्याचबरोबर त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये नक्कीच संपूर्ण ट्रॉफ्याज बिभीषण नाना पाटील यांच्याकडून नक्कीच आम्हाला मिळाल्या आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. चला, चिंचवली संघ लगेच एंटर व्हायचं मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी. 50 धावेचं लक्ष असेल. सन्मान होतोय प्रताप जाधव यांच्या शुभास्ते. बिभीषण नाना पाटील ज्यांनी नक्कीच ही स्पॉन्सरशिप आम्हाला दिली आहे. संपूर्ण ट्रॉफ्याज त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय.
चला लगेच जा आपण संघ चिंचवली संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं लगेच आणि सलामीची जोडी देखील पाठवायची आहे. 50 जावेचं लक्ष या ऐकूया. तोपर्यंत आपण डीजे मास्टरकडे एक चांगली धून. रंगनाथदादा पाटील आणि संजय पाटील आणि त्याचबरोबर सनीदादा जाधव यांना विनंती असेल तिन्ही मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल जय हनुमान चषकामध्ये. रंगनाथदादांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सनीदादा जाधव देखील असतील, संजय साहेब पाटील आणि साईनाथ पाटील यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल जय हनुमान चषकामध्ये. फिल्डिंग लावायची, त्वरित सलामीचे फलंदाज देखील पाठवायचे टीम भाल संघ डीजे. चला नक्कीच पंच देखील पोहोचलेत, फिल्डिंग लावायची, खेळाडू देखील पोहोचतायत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. 50 धावेचं लक्ष असेल. प्रमोद सोरकादे आणि विनायक चिकनकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे गावदेवी भाल संघाच्या माध्यमातून. अंतिम सामना आजच्या दिवसातील सेमीफायनलची लढत आपण एन्जॉय करतोय. काटेकी टक्कर, घमाशन युद्ध पाहायला मिळतं दोन्ही संघामध्ये. सुरत सुरू आहे सेमीफायनल साठी. जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि एखाद्या ट्रॉफीचा हकदार त्या संघाला नक्कीच बनता येईल. संघ कोणता असेल? सेकंड इनिंगला सुरुवात, स्ट्रायकिंगला फलंदाज विनायक चिकनकर, नॉस्टॉकला फलंदाज प्रमोद सोरकादे आणि गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक राजेश पाटील. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. गेम ऑन होतो पुन्हा एकदा. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची शक्यता, खेळाडू उपस्थित, टिपली झेल, बिग विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज राजेश पाटीलनं आणि लागला पहिला धक्का गावदेवी भाल संघाला. फुलटासा चेंडू होता परंतु फायदा उचलू शकले नाहीयेत. मिस टायमिंग होतोय आणि चांगला झेल कॅरी केलाय शॉर्ट मिड ऑन मध्ये. विकेटचं बदन, धक्का क्रमांक पहिला लागलाय. चांगली सुरुवात करतायत गोलंदाज राजेश पाटील. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज सुचित राणे येत आहेत. लांबलचक षटकार सुचितच्या बॅटमन आपण नेहमीच पाहिलेत. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करतात, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला आहे परंतु या ठिकाणी कॉल देत आहेत प्रमोद सोरकादे, नकार देत आहेत आणि डॉट बॉल असेल. चांगली गोलंदाजी होती आहे या षटकामध्ये. नक्की सुरुवातीलाच इम्प्रेस करतोय गोलंदाज राजेश पाटील. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, जॉईंट झालेत आणि त्यांचा आपण एका षटकानंतर सन्मान देखील करणार आहोत. संजयजी पाटील, रंगनाथजी पाटील आणि सनी जाधव हे तिन्ही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत या एका षटकानंतर. पुढचा बॉल पुन्हा एकदा. चांगली सुरुवात आपल्या स्पेलची करत असताना राजेश. राऊंड द विकेट. लॉफ्ट हिट, फटका छान आहे, प्रॉपर कनेक्शन, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पाठवल्या बॉलला लॉंग ऑन सीमारेखा बाहेर, षटकार.
समाज षटकार आलाय धावसंख्या 6 ने 6 धावा पाहायला मिळतात. 6 ने अकाउंट ओपन होतोय. टीम आपण पाहिलं तर गावदेवी भाल या संघाचं आणि सुचित राणेचं 50 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करतो या मॅच मध्ये भाल बी संघ. हाफ ट्रॅकर होता, स्लाइस करतोय, पंच केलाय बॉलला आणि बॉल पॉइंट सीमारेखा बाहेर पहिल्या टप्प्यावरती चौकार. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज. सूचना असेल गावदेवी चिंचवली संघ आपण एकत्र येऊ नका. एक षटकार एक चौकार धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे. 50 चा पाठलाग सुरू आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली होती टीम गावदेवी चिंचवली संघानं सचिन भंडारीनं आणि त्याच प्रकारची आता एक विकेट गमावल्यानंतर मात्र सुचित राणेनं सुरुवात केली आहे. मोठे फटके अजूनही मारावे लागतील या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. टीट पॉट टॅट जशात तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत या मॅच मध्ये सुचित राणे. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॉप एज लागली आहे. झेल महत्वाचा. 2 खेळाडू आले होते. कॉलिंग नव्हती, संवाद नव्हता, परंतु अंतिम मोमेंटला झेल टिपलाय. प्रणव कुंभारकरने हा झेल कॅरी केलाय आणि विकेट मिळवली आहे. गोलंदाज राजेश पाटीलना. सुचित राणे बॅक टू द डगआउट. सूचना असेल सर्व खेळाडू काय एकत्र येतात. लगेच फिल्डिंग लावायची आपण गावदेवी चिंचवली. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत. वैभव म्हात्रे 4थ्या क्रमांकावरती नेट नंबर 4. 2 मोठे फटके आले आणि तदनंतर त्वरित कमबॅक केले. चोख प्रत्युत्तर देत आहेत गोलंदाज राजेश पाटील. सागर जाधव यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. डेट घोषित करतात पंच. बॉल झाले एकूण आपण पाहिलं तर 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. 40 धावेची अद्याप आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. लॉफ्ट हिट फटका छान आहे. बॅकफुट वरती गेले, पुल केलाय, पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भाल संघाची धावसंख्या 2 गडी बाद. 16 धावा धावफलकावरती. डीजे वळीव व्यासपीठावरती काही सन्मान केले जातील. संजय दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. चला अधिक आणि प्रदीप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय संजय दादा पाटील यांचा. त्याच्यानंतर आपण सन्मान करणार आहोत रंगनाथ दादा पाटील देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 34ची गरज आहे आणि त्याच्यानंतर आपण एक सन्मान करणार आहोत. सनीदादा जाधव यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. हिरामन येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 34ची गरज. सागर जाधव देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करूया. सन्मान सुरू आहेत तत्पूर्वी आपण वळूया मॅचच्या दिशेनं. फुल टॉस लाईन पाहावी लागेल. पंचांकडे पाहणं गरजेचं असेल. मागे बॉलला अडवलाय. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. व्हाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. यस रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅट्समॅन रिव्ह्यू असेल. भीमर साठी या ठिकाणी चेक करण्यात येईल. बॅट्समॅन रिव्ह्यू ना अंपायर. यस बॅटिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू घेतलाय बाल संघानं. चला फेअर डिलिव्हरी असेल पंच. यस व्हाईट बॉल का. व्हाईट बॉल आणि +1 रन. बॅट कडे पंच. यस व्हाईट देखील नाहीये. सिंगल असेल.
साईनाथ दादा पाटील देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या स्पर्धेमध्ये. चला वळूया मागच्या दिशेने 11 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 33 ची गरज. स्ट्रायकरला फलंदाज वैभव म्हात्रे ऑन स्ट्राईक. टॉप एज झेलची शक्यता आणि शॉट फाईन लेगचा खेळाडू बीट झाला आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर आलाय. महत्वपूर्ण चौकार टीम भाल संघासाठी. आणि मात्र पडायचे नक्कीच फेमस ब्लॉगर युट्यूब ब्लॉगर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गॉड गौरव यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 10 चेंडू 29 ची गरज सामना जिंकण्यासाठी. चौकार आलाय ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल. जाऊ दिला चेंडूला. पंच सांगतायत नो बॉल. अतिरिक्त चेंडू लाईनच्या बाहेर पडलाय हे पंच सांगत असताना नो बॉलचा इशारा आलाय. फील्डची देखील संधी असेल या बॉलवरती. धावसंख्या नक्कीच पुढे सरकली ती एकने आपण पाहतो 22. 22 धावा 28 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये एकाच 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पुरेपूर कमबॅक करेल गावदेवी भाल संघ. नेट टू नेट फाईट पाहायला मिळते. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरेचे आणि एकाच विभागातील आपण पाहतायत. सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल जर 2 मोठे फटके आले तर. फ्रीटचा बॉल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा हिरामन. फटका चांगला बॅकफुट वरती गेले. हरेश मात्रे प्रयत्न करतायत. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण टीमसाठी धावा वाचवल्यात. फेकी देखील त्वरित दिले परंतु कलेक्टिंग नाही आहे. आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना सचिन भंडारीकरनं चुका झाल्यात. कलेक्टिंग व्यवस्थित नाही अन्यथा ही विकेट मिळू शकली असती रनआउटची परंतु 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या नक्की 2 ने पुढे सरकेल. 24. 24 धावा फलकावरती. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 26 धावेची गरज. क्षेत्रक्षम भरपूर चांगलं होतं बाउंड्री लाईन वरती. हरेश मात्रेच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळत आहेत. वैभव म्हात्रे लॉफ्टेड हिट परंतु पाहावं लागेल. खेळाडू उपस्थित फक्त प्रेक्षक म्हणून उभे. बॉल वाईड इज लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर षटकार आणि सामन्यामध्ये थोडस कमबॅक गावदेवी भाल संघाचं. 8 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. जरी सुरुवातीला 2 फलंदाज लवकर गमावले असले तरी देखील 4थ्या क्रमांकाचा मिडल ऑर्डरचा फलंदाज वैभव मात्रे दमखम दाखवतो या मॅच मध्ये. 8 चेंडू 20 ची आवश्यकता आहे. एकच सांगेल वैभव साठी रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. वेळ बदलवलीये टीम भाल संघाची. वैभव मात्रेने ठोकलाय अजून एक ब्रँडेड फटका. बिग हिट षटकार. सामना कुठे होता आणि सामना कुठे आलाय. मॅच मध्ये पुरेपूर आता कमबॅक झालाय. टीम गावदेवी भाल संघाचा येण्याचे 7 बॉल 14 धावेची गरज. रख हौसला हो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. ठटकर ना बैठे मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. वैभव मात्र इम्प्रेस करतोय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेले. लगातार आक्रमण. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी. 6 रन.
चौकार येतोय. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज असेल. 50 धावा 3 षटकांमध्ये जवळजवळ चेस होण्यासाठी आल्यात. राऊंड द विकेट. सामना होतोय फिनिश. 4 चेंडू राखून दणदणीत विजय साकार केलाय या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये टीम गावदेवी भाल संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. अभिनंदन गावदेवी भाल टीम, अभिनंदन प्रदीप दादा मडवी आणि अभिनंदन भागेश म्हात्रे. आमचे संपूर्ण भाल संघाचं देखील अभिनंदन. डीजे गावदेवी भाल संघ, हार्ड लक टीम गावदेवी चिंचवली. कुठेतरी चुका